ठरलं. तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्णा आजी आता लहानपणीच्या तन्वीचे फोटोज बघत असते आणि तिने सायलीला सुद्धा आपल्या रूममध्ये बोलावलेलं असतं. आणि मग काय, सायली सुद्धा आता ते फोटो बघतच पूर्ण आजीच्या रूममध्ये बसते. पूर्ण आजी सायलीला सांगत असते की हे बघ, हे ना तुझ्या लहानपणीचे फोटो आहेत. तुझ्या लहानपणी तू अगदीच गोड दिसायची, म्हणजे आताही दिसतेसच, पण लहान असताना जरा जास्तच होतीस. आणि बघ ना किती किती हट्ट करायचीस ते माहिती का. हा फोटो जो आहे ना, हा जो फ्रॉक आहे, ह्या फुलांच्या फ्रॉकसाठी तुला मी ब्याज काही गोष्टी केल्या, म्हणजे हा फ्रॉक तुला हवाच होता. मग हा फ्रॉक शिवून घेतला आपण साडीचा, आणि तेव्हा कुठे जाऊन तुला आनंद वाटला. असे बरेच हट्ट ना तू करायचीस. मला तर कधी कधी वाटतं ना की तुला ना छान दिवस जावेत आणि तुला गोंडस अशी मुलगी व्हावी, म्हणजे तुझं बालपण मला जगता येईना, माझ्या पंतीमुळे का होईना. बघ, हे सगळे ना तुझेच लहानपणीचे फोटोज आहेत. मग आता जेव्हा सायली ते फोटोज बघत असते ना, तेव्हा मात्र आता सायलीच्या लक्षात येत असतं ह्या फोटोजवरना की हे फोटोजमधील ही जी मुलगी आहे, ही मला सारखी सारखी सेम टू सेम का दिसते, काहीच कळत नाहीये. याआधी सुद्धा त्या दिवशी हीच मुलगी मला झाडाच्या इथे दिसली होती, आणि आता हा फोटो मग या मुलीचा आणि माझा काही संबंध नसतानाही मला सारखी सारखी का दिसते. हा मोठा मुळात प्रश्न असतो, आणि तो प्रश्न तिला पडलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की पूर्णा आजीला सायली सांगत असते की प्लीज प्लीज, मी जर समजा हे फोटो जे आहेत ते माझ्याकडे ठेवले तर चालतील का, असंही आता म्हटलं जातं. तेव्हा हो का नाही चालणार, हे तुझेच लहानपणीचे फोटो आहेत तर ठेव ना. तुझ्याकडे मी काही अट्ट नाही ठरत, उलट आहे ना हे फोटो बघत राहा, म्हणजे कसं तुझे येणार बाळ सुद्धा ना अगदी असंच तुझ्यासारखंच दिसणार असेल. अगदी तुझं बालपण ना मला नव्याने जगायच, आणि म्हणूनच तुला लवकर दिवस जायला हवेत असं मला वाटतं. असंही पूर्णा आजी आता सायलीकडे बघून बोलत असते, आणि सायलीला ऑलरेडी दिवस गेलेले असतात. हे काही पूर्णा आजीला आता माहिती नसतं, म्हणून पूर्णा आजी आता बघतच राहते. पण सायलीच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू असते. इकडे आता सचिनने आपलं घर विकायला काढलेलं असतं. घरात त्याचे आई बाबा नसतात, आणि मग काय, तो आता त्याच हे संपूर्ण घर एका माणसाला दाखवतो आणि त्याची एक रक्कम सुद्धा ठरवतो. पण तो माणूस बोलत असतो की ही रक्कम जरा जास्त आहे, थोडेसे पैसे कमी. पण आता तो सांगतो की काय पैसे कमी करायचे आहेत, उलट मी तुम्हाला बरोबर तेच सांगितले, मी काही वाढवून उघास रक्कम सांगत नाही बघा, असेही आता तो बोलत असतो. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी तो बोलतो तेव्हा तो हेही सांगतो, खरं तर मला घर विकायचं नव्हतं, पण काय करणार, मला पैशांची गरज आहे म्हणून. आणि मग तो म्हणतो, माणूस ठीक आहे, मी तुम्हाला कळवतो. आणि तेवढ्यातच ना इकडे एक नोटीस आलेली असते. कुरिअरवाला नोटीस देऊन जातो, आणि मग तीनो नोटीस तो ओपन करून बघतो, तर काय, त्यामध्ये उद्याच्या हेअरिंगची नोटीस लागलेली असते. आणि हे सगळं बघूनच ना त्याला धक्का बसतो, कारण त्याला सहजासहजी अस्मिताला सोडायचं नसतं. अस्मिताकडनं बरेचसे पैसे लुटून घ्यायचे असतात, तिला सुद्धा बर्बाद करायचं असतं, आणि यासाठी त्याचे हे सगळं काही सुरू होतं. म्हणूनच तो ठरवतो की नाही, काहीतरी सोल्युशन तर काढायला हवं. असं सहजासहजी मी तर हिला सोडणार नाहीये असाही निर्णय त्याचा असतो. इकडे आता तो प्लॅनिंग करतो. त्याला असं वाटत असतं की जर आपण या सुभेदारांना हलक्यात घेतलं तर चालणार नाही. आपल्याबद्दल सुद्धा काहीतरी स्ट्रॉंग पुरावे उद्या कोर्टात दाखवायला असायला हवे. इथे आता कल्पना सायलीच्या बायासाठी प्लॅनिंग करत असते. तेच अस्मिता बोलत असते की आई, माझ्या बायाच्या वेळेला सुद्धा तू असंच सगळं काही करायचीस, बरोबर ना. दुसरीकडे चैतन्य आणि अर्जुन आता घरातल्या सगळ्यांना उद्याच्या इयरिंगबद्दल सांगण्यासाठी म्हणून येत असतात. तेवढ्यातच ना घरामध्ये सचिन आलेला असतो, आणि सचिन जस येतो ना तसा आता इकडे असणारी अस्मिता जी आहे ती बोलत असते की तुझं इथे काय काम आहे. अस्मिताला
तो म्हणतो की हे सगळं तू मुद्दामून करतेस ना. त्यावर आता अस्मिता म्हणते की मी मुद्दाम करते का? तू काही गोष्टी मुद्दाम करतोय सांग ना. काय आता काय बोलायचं आहे बोलून टाक. आणि मग ते भासना या सगळ्या गोष्टी बोलत असताना त्याने आपल्या खिशाला ना मोबाईल सेट केलेला असतो आणि मुद्दामूनच त्याने या सगळ्या काही गोष्टी केलेल्या असतात जेणेकरून आहे ना त्याला आता या सगळ्यांबद्दलचे पुरावे गोळा करता येतील. इकडे अर्जुन आणि चैतन्य बोलायला आलेले असतात पण त्यांचं बोलणं काही अपुरंच राहिलं असतं कारण तोपर्यंत वादळ बनून आलेला हा सचिन घरात शिरकाव करत असतो. त्याला माय कॅमेरामध्ये सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या रेकॉर्ड्स करायच्या असतात आणि त्यामुळेच तो आता आलेला असतो जेणेकरून कोर्टात त्याची बाजू स्ट्रॉंग राहायला हवी. त्याला डिव्होर्स नकोय पण या घरातले मजबूर करतात त्यामुळे माझी बायको सुद्धा मला सोडते असा काहीसा डाव त्याने आता रचलेला असतो आणि म्हणूनच तो आता एका पेनमध्ये जो कॅमेरा असतो ना तो पेन आपल्या खिशाला वरच्या खिशाला लावतो म्हणजे जेव्हा ही सगळी जण बोलतील तेव्हा हे सगळं काही त्यात रेकॉर्ड होईल असाही या सगळ्या मागचा उद्दिष्ट असतो. आणि मग काय तो पेन सट वगैरे करतो आणि आतमध्ये जातो. तिकडे जाऊन जोरजोरात टाळ्या वाजवू लागतो आणि म्हणत असतो की तुम्हाला खरंच आनंद होत असेल ना आमचा डिवोर्स होतोय म्हटल्यावर. त्यावर आता का म्हणून तुझा सारखा सारखा येऊन त्रास देतोय. आता काय आहे तुझं असंही आता विचारलं जातं. आता काय आहे म्हणजे अरे तू माझी बायको आहेस तर मी तुला भेटायला सुद्धा येऊ शकत नाही का? हो येऊ शकतो ना. का नाही येऊ शकते ना. पण त्याच वेळेला तू त्या दिवशी काय काय बोलून गेला या सगळ्या गोष्टींना अजूनही माझ्या लक्षात आहेत. हो मग आता तू सारखा सारखा इथे काय येतोस? तुझं काय काम आहे असंही आता बोललं जातं. तेव्हा मात्र आता तुला असं दाखवतेस की काहीच माहिती नाही. तेव्हाच आता अर्जुन म्हणत असतो की मी तुम्हा सगळ्यांना तेच सांगायला आलो होतो. उद्या डिवोर्सची केस आहे आणि त्या संदर्भात मी बोलायला आलेलो असताना हा आलाय असंही आता बोललं जातं. मग काय झालं? उद्या डिव्होर्सच केस आहे तर मग याच इथे काय? मग आता लगेच सचिन बोलत असतो मला माहितीये तुला ना माझ्यापासून वेगळं व्हायचं नाहीये पण ही सगळी जण तुला माझ्यापासून वेगळं करतायत. तुला मला आपल्या दोघांना आपल्या बाळापासून तोडतायत असंही मुद्दाहूनच आता सचिन जो आहे तो बोलत असतो. त्यावर फुतकारणे अस्मिता लगेचच त्याला म्हणते की या सगळ्यांच्या बोलण्यावर ना मी म्हणत नाहीये की मला सोडा करू. हे तुझ्यामुळे मी तुला सोडते कारण तुझं हे वागणं आणि हे सगळं जे काही आहे ना ते मुळात मला आवडलेलंच नाहीये आणि त्यामुळेच मला तुझ्यासोबत आता कोणते संबंध ठेवायचे नाहीयेत. तुला आता बाळाबद्दल वाटते का? त्या दिवशी जाताना जे काही बोललायस ना ते चांगलंच लक्षात आहे आणि आता तू वर तोंड करून मला बोलतोयस. आणि त्याच वेळेला आता सायलीही म्हणत असते की अस्मिता ताईंच्या मनानेच अस्मिता ताईने निर्णय घेतलाय आणि ताई मी तर म्हणते ना यांनी आत्ताच जे काही येऊन तमाशा करतायत ना त्यामुळे तुम्ही तर ह्यांना सोडूनच द्या कारण असा माणूस ना आयुष्यात नसलेलाच बरा ज्याच्यामुळे आपल्याला मनस्ताप होतो. असंही आता सायली बोलत असते. मग जेव्हा जी लोक बोलतायत ना त्यांच्याकडे बरोबर आता सचिन फिरत असतो म्हणजे जेणेकरून सगळ्या काहींचे चेहरे त्यामध्ये रेकॉर्ड व्हायला हवेत आणि हे सगळं काही ध्येय त्याचं असतं. आता तो या सगळ्यामध्ये तो सेट मोबाईल करून आलेला असतो. कॅमेरा सेट आहे त्यामुळे त्याला एक्स्ट्रा काही बोलता येत नसतं कारण त्याला त्याची बाजू व्यवस्थित दाखवायची असते ना. घरातले सगळे जण त्याला घालून पाडून बोलत असतात आणि त्याला तेच वसतं. त्याला तेच पुरावे हवे असतात. त्यामुळे तो शांत असतो आणि बोलतो की बोला अजून काय काय बोलायचं आहे ना ते बोला. सगळं रेकॉर्ड होतच आहे असं पण आणि मला जे हव्य ते सगळं होतंय असंही आता तो म्हणत असतो. इकडे आता कल्पना म्हणत असते की आम्हाला ना तुझ्यासारखा जावई नकोच आहे आणि मुळात ना आतापर्यंत तू अस्मिताला जो काही त्रास दिलाय ना त्यामुळे आता खरंच वैताग आलाय. त्यामुळे अस्मिता तू या माणसाला सोडतेस ना. हा तुझा जो विचार आहे तो अगदी बरोबर आहे असंही
आता म्हटलं जातं, मग काय या कॅमेरामध्ये सगळ्या काही गोष्टी रेकॉर्ड होत असतात. प्रतापही त्याला बोलत असतात की चल चल उठ आणि निघ इकडनं. तुला सारखं सारखं तेच तेच काय सांगायचं? तुला एवढंही साधं कळत नाही का? सारखा अपमान करायला इथे येतोस का? असंही आता प्रताप जे आहे ते बोलत असतात. तर त्याच वेळेला मी ना इथे माझ्या बायकोशी बोलायला आलोय, कारण तुम्ही सगळ्यांनी तिला भडकवले आणि मुळात तिचं जे काही सुरू आहे ना ते या माणसामुळे. आणि असं बोलून तो चैतन्याच्या समोर जातो. चैतन्याला म्हणत असतो की काय रे, तुला तुझं घर वगैरे काही नाहीये का? सत बघाव देवा, इथेच असतोस अस्मिताच्या मागे पुढे. तर बिचाया त्या चैतन्याला घालून पाडून बोललं जात असतं आणि तो चैतन्य सुद्धा शांत राहून सगळ्या काही गोष्टी ऐकून घेत असतो. कारण चैतन्याला कळत असतं की या सगळ्या काही गोष्टी हा बोलतोय, हा मुद्दामहून करतोय, पण आपण जास्त रिएक्ट व्हायला नको म्हणूनच तो काहीच बोलत नाही. पण इकडे अस्मिता सायली बोलत असतात की काय मूर्ख माणूस आहे आते, ह्यांचंही घर आहे आणि हे घर त्यांचेही असताना ते या घरात येऊ शकतात. आणि तुम्ही जे काही बोलताय ना, तुम्ही ते चुकीचं बोलताय. आणि तुम्हाला आता मुलाबद्दल वाटते. एवढे दिवस तर तुम्हाला मुलाबद्दल तर काहीच वाटत नव्हतं. मी तर म्हणते अस्मिता ताई यांच्याकडं ना आता तू तर पोडगी घ्यायलाच हवी, आणि ती सुद्धा यांच्यावर. तर जे जे काही आरोप आहेत ना ते सगळे कर, आणि तुला ज्या ज्या काही गोष्टी पॉसिबल असतील ना त्या सगळ्या गोष्टींचे आरोप ह्यांच्यावर टाक आणि ह्यांच्याकडून चांगलीच पोडकी घे, जेणेकरून तुला बाळाचा सांभाळही करता येईल. हे सुद्धा आता सायली या सगळ्यामध्ये बोलून जाते. सायली तर या सगळ्या काही गोष्टी बोलून जाते. आणि तेव्हाच ना सचिन म्हणत असतो की वाह सायली, वहिनी कसली कमाल करते यार, ही मला जे जे हव्य ना ते परफेक्टही बोलून दाखवते. आणि त्यामुळेच ना माझ्यासाठी या सगळ्या काही गोष्टी आहेत ना ब्या पडतायत असंही आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की अस्मिता म्हणत असते की तुझं झालं असेल ना तर तू गेलास ना तरीही चालेल, कारण मला आता तुझ्यासोबत नाही बोलायचं. सरळ तिने स्वतःचं म्हणणं जे आहे ते आता मांडून टाकलेलं असतं. मग तरी सुद्धा निर्लज्जपणे तो बोलत असतो की ठीक आहे, तू म्हणतेस तर उद्या कोर्टातच भेटायचे ना, भेटूया उद्या कोर्टात. जे काही असेल ते समोरासमोर होईल. मग तर झालं. आता त्याला तर पुरावे मिळालेले असतात आणि त्यामुळेच तो आता हे सगळं काही बोलत असतो. आता अस्मिताला या सगळ्याचा कंटाळ आलेला असतो. तेच तर आता सचिन बोलून तर जातो, पण या सगळ्याचा त्रास ना आता सायलीला खूप जास्त होत असतो. सायलीला त्रास होतो. सायलीला गरगरायला लागतं ते. सायली पडणार. तिला आता सगळी जण सावरत असतात. सायलीला सगळी जण जेव्हा सावरतात ना तेव्हा तिला विचारतात आता तर तू ठीक तर आहेस ना? तेव्हाच ती म्हणत असते की हो, मला आता बरं वाटते. असंही तिने आता म्हटलेलं असतं. मग जेव्हा फुतकारणे ती ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मग तिला सांगितलं जातं, बोल अजून काय, आता ना तुला आरामाची गरज आहे आणि आराम कर. मग दुसरीकडे अस्मिताला वाटतं की अस्मितामुळे या दोघांच्याही आयुष्यात कुठेतरी आता आनंद आलेला होता, पण तोच सुद्धा आनंद त्यांच्याकडून कुठेतरी हिरावून जातोय का, असा काहीतरी समजना आता वाटत असतो. आणि त्यामुळेच ना असं विचित्र वाटायला झालेलं असतं अस्मिताला. अस्मिता म्हणत असते की माझ्यामुळे हे सगळं काही होते ना, खरंच सॉरी, असंही आता ती बोलत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना तेव्हा नाही हो, इतकं वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही आमच्यासाठी खूप खूप महत्वाचे आहात. आता सायलीला रूममध्ये नेलं जातं अस्मितासोबत. तुम्ही थांबा असं सायली अर्जुनला सांगते, कारण आता सध्याला अस्मिताला कोणाची ना कोणाची गरज लागणार आहे हेही बरोबर आता माहिती असतं आणि म्हणूनच ती तसं वागत असते. त्यानंतर मात्र आता हे सगळं तर बोलणं होतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की अस्मिता आणि त्याच सोबत अर्जुन हे रूममध्ये असतात आणि रूममध्ये असतानाच त्यांचंच बोलणं सुरू असतं. तेव्हाच ना ते बोलणं करत असतानाच अस्मिता म्हणत असते
की मला ना या माणसाला सोडायचंच आहे. माझा निर्णय तर पक्का आहे. त्यामध्ये मी कोणतेही आता बदल करणार नाहीये. कारण मला ना वैताग आलाय. या माणसाला असं वाटत असेल की तो हे सगळं काही करून जिंकला आहे, पण त्याचा हा चुकीचा समज आहे. त्याला माझ्या आयुष्यातून मी कायमच काढून टाकणार आहे. आणि या माणसामुळे ना आतापर्यंत खूप जास्त मनस्ताप झालाय. तुम्हालाही आणि मलाही सुद्धा. त्यामुळे हा माणूस आयुष्यात नसेल तर बरंच आहे, असंही आता सचिनबद्दल अस्मिता बोलत असते. खरं तर अर्जुन अस्मिताला आता चांगलं समजवायला गेलेला असतो. कारण उद्याच्या केसची तू काळजी करू नकोस. तर अस्मिताही त्याला सांगत असते की मला नाही वाटत उद्याच्या केसची काळजी, कारण मला कळतायत काही गोष्टी, ज्या काही गोष्टी आहेत ना त्या जरा वेगळ्या आहेत. पण त्या सगळ्याच्या मागे तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात हे सुद्धा मला माहिती आहे. हेही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना अस्मिता ही एवढी रिलॅक्स आहे हे बघूनच खरं तर अर्जुनला बरं वाटतं, कारण त्याला तेच वाटत असतं की या सगळ्यामध्ये आपली बहीण कुठेतरी एकटी पडली तर तिला आपण हेल्प करायला हवी. आणि त्यातच या सगळ्या काही गोष्टी होत असतात. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की स्मिताच बाळना मध्येच रडू लागतं. बाळ रडू लागल्याबरोबर आता म्हटलं जातं की काय झालं आहे बाळाला, बाळ का एवढं रडतंय, काय होतंय असंही आता विचारलं जातं. तेव्हाच ना हो थांब मी आता घेते असं बोलून आता अस्मिताने बाळाला पाळण्यात ना बाहेर काढलेलं असतं. आणि मग ती बाळाकडे पाहत असते, बाळाला म्हणत असते की नाही मामाकडे जायचंय का, म्हणून रडतोयस का तू एवढा, असं बोलून ती आता बाळाला इकडे अर्जुनला दाखवत असते. आणि आता अर्जुनलाच ती बघत असते आणि बोलत असते की बघ आता आपल्याला ना हा मामा सुद्धा ना एक नवीन बाळ घेऊन येणार आहे. बघ आवडेल ना तुला सुद्धा नवीन बाळासोबत एन्जॉयमेंट करायला, हो का नाही आवडणार, आम्हाला आवडेलच ना, असंही आता बोललं जात असतं. मग दुसरीकडे आता इकडे अर्जुन जो आहे तो त्या बाळाचे लाड करत असतो. त्या बाळाला म्हणत असतो की बाळा, जरी आपल्या घरात नवीन बाळ आलं ना तरी या मामासाठी ना त्याचे दोन्ही बाळ महत्वाचे असणार आहेत. म्हणजे अर्जुनला आताच अस्मिताच्या बाळाबद्दलही बोलायचं होतं आणि त्याचसोबत या त्यांच्या बाळाबद्दल सुद्धा. आणि त्यामुळेच ना तो अगदीच ना भरून आलेला असतो. त्याला असं वाटत असतं की अस्मिताच बाळ ना कुठेही एकट पडायला नको, आणि त्यासाठी तो हे सगळं काही बोलत असतो. अस्मिताच बाळ हे त्याच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट असतं. दुसरीकडे आता सायली झोपलेली असताना ना सायलीला सतना आता सारखं चेहरा समोर तोच आठवून येतो. आणि मग काय, तिला सारखं तेच आठवल्यामुळे ना आता त्रास होत असतो. ती विचार करू लागते, हे सगळं काही माझ्या बाबतीत काय होत्या, सारख्या मला त्या गोष्टी का बर आठवतायत, हा विचार ना मनामध्ये तिच्या येऊ लागलेला असतो. ती उठून बघते तर काय तिच्या समोर जे आहे ना ते कोणीही नसतं. पण आता ती विचार करते की माझ्यासोबत या सगळ्या काही गोष्टी अशा का होतात, सारख्या मला तिचा चेहरा का दिसतो, तिचा आणि माझा काय संबंध आहे, असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना इकडे सायली जी आहे ती खडबडून उठलेली असते, कारण तिला आता या सगळ्या काही गोष्टींना नकोशा वाटत असतात. मग ती पुन्हा एकदा जे काही फोटोज असतात ना ते फोटोज बघू लागते. आणि जेव्हा ती फोटोज बघत असते ना तेव्हा तिला समजतच नसतं की आपल्या आयुष्यात हे सगळं काही घडतंय, म्हणजे एकावर एक नवनवीन विषय आणीत. यातच आता ती प्रेग्नेंट आहे आणि तेव्हा सुद्धा तिला या सगळ्याला सामोरं जावं लागतंय. आणि मग ती विचार करते एका पॉइंटला की ह्या सगळ्या काही गोष्टी मला सारख्या का दिसतायत, आणि या दिसण्यामागचं कारण काय, हे तन्वीच बालपण तर मी कधी अनुभवलंच नाहीये. मग मलाच काही तन्वी दिसते. इकडे आता प्रियाची नुसती आता धांदल उडालेली असते. प्रिया जोरजोरात सगळ्यांना हाका मारत असते किंवा इथे कोणीतरी आहे का ऐका ना. आणि मग तिथे एक हवालदार येते आणि मग ती म्हणते की काय आहे तुझं. मग आता तिला प्रिया बोलत असते की मला ना
थोडं बोलायचं होतं. ते काय आहे ना, माझ्या घरातले यांना सगळ्यांनाच ना मला सांगायचं आहे की मी प्रेग्नेंट आहे. ते त्यामुळे जरा ना मला तुम्हा सगळ्यांची मदत हवी होती. प्लीज माझ्या घरच्यांपर्यंत ही बातमी पोहोचवाल का की मी प्रेग्नेंट आहे. ते हो, तुझ्या घरच्यांपर्यंत पोचवायचे का हे शक्य नाहीये. हे इथे पॉसिबल तर नाहीच नाहीये असंही आता म्हटलं जातं. असं का म्हणताय, काहीतरी करा ना, कारण मला सुद्धा असं वाटतं की मी प्रेग्नेंट आहे, तर ही गोष्ट घरी कळायला हवी. आणि त्यासाठी तुम्ही एवढंही करणार नाही का असंही आता हटलं जातं. हो, आम्ही आमच्या परीने जेवढे प्रयत्न करता येतात ना तेवढे प्रयत्न करतो. जर झालं काम तर ठीक आहे. प्लीज तुम्ही जेलशी बोला, कारण मी प्रेग्नेंट आहे. बघा ना, कारण माझ्या गोड बातमीबद्दल, माझ्या बायाबद्दल घरात सगळ्यांना कळायला हो ना. घरात जर कळलंच नाही तर कसं होईल, असंही आता बोललं जात असतं. आणि असं बोलून ना ती आता रिक्वेस्ट वगैरे करत असते. मग ती जेलर मधली बाई असते ना, ती बोलत असते की ठीक आहे, मी माझ्या परीने प्रयत्न करते साहेबांना सांगून. मग बघूया तुमच्याबद्दल काही बोललं जातंय का पुढे, असंही आता बोललं जात असतं. तेव्हा प्रिया म्हणते की प्लीज तेवढं करा माझ्यासाठी. प्लीज, ही एका आईचीची तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे. असं काहीच आता ती रडत रडतच बोलत असते. इकडे आता सचिन साक्षीला भेटायला गेलेला असतो आणि त्याने सांगितलेलं असतं की मला ना एवढ्यात तर डिव्होर्स नको आहे. अरे पण अस्मिता डिव्होर्स देते ना, मग कशाला थांबतोयस, जाऊ दे ना, आता डिव्होर्स घेऊन टाक असंही आता म्हटलं जात असतं. मग कसा काय डिव्होर्स घेऊ, तुला तर चांगलंच माहिती आहे त्यांची बाजू ही स्ट्रॉंग आहे. कोर्टामध्ये ती लोक एकदम बोलू शकतात आपल्या अखेरबद्दल, माझ्याबद्दल. मग आपण तिथे काय बोलणार आहोत ना, हे सुद्धा मनामध्ये प्रश्न येतात ना. मग काळजी वाटते, कारण इथे आपली जी बाजू आहे ती पॉझिटिव्ह नाही आहे. यावर साक्षी श्री म्हणते, मुळात आपल्या दोघांचेही एकमेकांवर प्रेम आहे हे ऑलरेडी अस्मिताला माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की काही झालं ना तरी सुद्धा ती लोक काहीच कोर्टामध्ये सिद्ध करू शकणार नाहीये, हेही आता ती म्हणत असते. पण तो म्हणतो की त्यांच्याकडे पुरावे आहेत की तुझं आणि माझं अखेर आहे. हे फक्त हे एवढासून उपयोग नाहीये ना सचिन, तुला कशा गोष्टी कळत नाहीये. यावर माझ्याकडे एक सोल्युशन आहे. मग ती सांगू लागते तीच सोल्युशन. जेव्हा ती आता तिच्या प्लास्टिक सर्जरीबद्दल बोलत असते ना, तेव्हा ते तर ऐकूनच ना खूप मोठा धक्काच इकडे सचिनला बसतो. आणि सचिनसाठी हे सोने पे सुहागा असतं. इकडे आता अर्जुन रूममध्ये येतो आणि सायलीसाठी त्याने दूध आणलेलं असतं. तो सायलीला म्हणत असतो की हे दूध सगळं संपव. सायली म्हणत असते की का हो, तुम्ही मला त्रास देता नको हो, मला हे दूध. पण आता अर्जुन तिला ब्लॅकमेल करतो की हे दूध तू पिहालीस तर तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. मग तू दूध पियालीस तरच तुला ते सरप्राईज मी दाखवणार, असंही त्याने म्हटलेलं असतं. मग काय, सायली पटापट दूध प्यायला घेते. सायली जशी आता दूध प्यायला सुरुवात करते ना, तसं आता अर्जुन लगेचच कपाटामधून आता 2 उशा बाहेर काढतो आणि त्याने ना त्या 2 उशांना विणलेल्या असतात स्वतःच्या हाताने. आणि हे सगळं काही त्याने तयार स्वतःच केलेलं होतं. मग आता तो कपाटातून जशा 2 उशा बाहेर काढतो ना, तसं मात्र आता सायलीला म्हणत असतो की बघ, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. सायली म्हणत असते की काय आहे, काहीच नाहीये ह्यात तर वाच ना. अग वाच. त्याने तर उलट्याच उशा धरलेल्या असतात आणि त्यामुळेच ना आता ती म्हणत असते की अहो, यामध्ये तर काहीच नाहीये, काय वाचू मी. आणि मग काय तो बघतो तर खरंच ना त्यामध्ये काहीच नसतं. मग त्या उशात तो उलट्या पलटून दाखवतो आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं फादर टोबी आणि मदर टोबी. या उशा बघूनच ना सायली प्रचंड खुश होते. सायली म्हणत असते की खरं हो, तुम्ही माझ्यासाठी किती काय काय करता, किती सुंदर केले हो, हे सगळं तयार तुम्ही मला आवडले. हा तुम्ही हे जे काही केलं ना ते मला खूप आवडले, असंही ती आता बोलू लागते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना, तेव्हा अर्जुन म्हणतो की मी आपल्या बाळासाठी
बघ ना पुढे अजून काय काय करतोय ते. मला ना या सगळ्या काही गोष्टी आवडतात आणि हे सगळं काही फक्त आणि फक्त तुझ्यासाठी, असंही तो म्हणतो. आणि तेव्हा सायलीही खूप जास्त खुश होते. तर पुढील भागामध्ये आता आपल्याला पाहायला मिळतं की सायलीला रात्रीची झोपही लागत नसते आणि ती सारखी तेच खोटोच बघत असते. दुसरीकडे आता या सचिनने तयारी केलेली असते आणि सचिनने आता त्याच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्याचा निर्णय घेतलेला असतो आणि तो त्यांना तिथे घेऊन येतो. इकडे अर्जुनही सायलीला विचारतो की तू सारखे सारखे तन्वीचे खोटोच का बघतेस, काय झालं आहे. पण सायली कोणत्या तोंडाने सांगणार आहे की सारखे तिला तेच भास होता. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.